नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या फुशारकी या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे यालाच तर प्रेम म्हणतात. त्या दिवशी संध्याकाळी मी नेहमीपेक्षा लवकर घरी आलो. आल्या आल्या छानपैकी नव्या साबणाची वडी काढून गरम पाण्यानं आंघोळ केली. नव्या कोऱ्या टॉवेलनं अंग खसाखसा पुसलं, त्यामुळे मला खूप ताजंतवानं वाटायला लागलं. केसांना खोबरेल तेल लावलं. नीट भांग पाडून झाल्यावर छानपैकी क्रीम लावून पुन्हा एकदा केस सेट केले. अंगावर सुगंधी पावडरीचा फवारा उडवून घेतला. नवीन बनियन चढवलं. शिंप्याकडून नुकतंच शिवून आणलेली पॅन्ट चढवली. त्यात रेडीमेड शर्ट खोचला. पायात स्वच्छ धुतलेले मोजे आणि पॉलिश लावून चकचकीत केलेले बूट चढवले. ग्लासभर गार पाणी पिऊन झाल्यावर पुन्हा एकदा मोठ्या आरशासमोर उभं राहून स्वतःची छबी आरशात बघितली आणि प्रचंड खुश झालो. एवढी तयारी झाल्यावर घड्याळात पाहिलं. 5:30 वाजलेले होते. तब्बल 20 मिनिटं हाताशी होती. शिळ वाजवत मी दारापर्यंत गेलो. खिट्टी सरकवण्याकरता हात पुढे करणार तेवढ्यात बेल वाजली. टिंग टॉंग टिंग टॉंग. बेल वाजतच राहिली. मी तात्काळ ओळखलं, दाराबाहेर लखू लघाटे उभा असणार. मनात विचार डोकवून गेला की ही पिढा यावेळी का बरं अवतरली. या लेक्चरर लघु लघाटेचं एकमेव वैशिष्ट्य म्हणजे नको त्यावेळी ही स्वारी दत्त म्हणून आपल्या समोर येऊन उभी राहते. अहो, नुसती उभी राहून थांबत नाही, तर न बोलवता आत येऊन खुर्चीत आसनस्थ होते. थोड्या वेळानं हा लखू पायवर घेऊन मांडी घालून खुर्चीत बसतो आणि मग तोंडाची टकळी अशी काही सुरू करतो म्हणता की तुमचे कान विटले पाहिजेत. इकडे तो तोंड फाटेपर्यंत बोलत राहतो आणि आपलं डोकं आऊट व्हायची वेळ येते. अर्थात आजची ही वेळ लघु लघाटेला द्यायला मी अजिबात तयार नव्हतो. या लखूला टाळायला हवं होतं. त्याची धिंडका तो घरात शिरायच्या आधी घराबाहेर हाकलून द्यायला हवी होती. माझ्या वनरूम किचनवाल्या ब्लॉकला मागचं दार असताना तर मी लघु लगाटेला तशाच टिंगटॉंग अवस्थेत ठेवून मागच्या मागे पळ काढला असता. पण ब्लॉक सिस्टीमची सगळ्यात मोठी अडचण अशी की ब्लॉकला मागचं दारच नसतं. आता कधी कधी मागच्या बाजूला गॅलरी नाही तर छोटीशी बाल्कनी असते आणि वेळ आली तर माणसं गॅलरीच्या किंवा बाल्कनीच्या कठड्याला दोरी बांधून अलगद खाली उतरतात आणि पसारसुद्धा होतात. पण तशी सोय माझ्या या ब्लॉकला अजिबात नव्हती. दार उघडून लखू लघाटेला आत घेतल्या वाचून गत्यंतर नव्हतं, कारण दार उघडेपर्यंत बेल वाजवत राहणं हा त्याचा नेहमीचा खाक आहे. आणि बेल वाजतच राहिली असती तर शेजारी पाजारी गोळा झाले असते. त्यातल्या काहींचा गैरसमज होऊन दार फोडून आत प्रवेश घेतल्या वाचूनही काही जण राहिले नसते. आता हे सगळं व्हायच्या आधी दार उघडायला हवं होतं. मी दार उघडून खेकसल्यागत म्हणालो, कोण आहे? अरे मी आहे. माझा अंदाज खरा ठरला. दारात साक्षात लखू उभा होता. माझ्या खेकसण्याचा लखूवर कसलाही परिणाम झालेला नव्हता. मला बाजूला सारून तो आत शिरला. बाथरूमच्या दिशेनं जात म्हटला, किती उशीर लावला रे दरवाजा उघडायला. आणखीन 1 मिनिट पुढे गेला असतं तर शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलवायचं आणि स्वतः जाऊन बंबवाल्याला फोन करायचा असा माझा विचार होता. आणि ते आल्यावर मी म्हटलो असतो, दार फोडा, आत काहीतरी गडबड दिसतीये. आणि मग हे बघ लखू, मी त्याला मध्येच अडवण्याचा प्रयत्न करत म्हणालो. मला त्याला सांगायचं होतं की मला आता बिलकुल वेळ नाही आहे. अर्थात त्यांनी इथून पळ काढावा आणि पुढे मागे माझी प्रॉयर अपॉइंटमेंट घेऊन यावं वगैरे वगैरे. पण मला पुढचा एकही शब्द बोलायची संधी न देता तो म्हणाला, जरा आधी बाथरूमला जाऊन येतो, त्यानंतर एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे मला तुझं लक्ष वेधायचं आहे. हे बघ, तू खुशाल बाथरूममध्ये जा आणि वाटलं तर तिथे समाधी लाव. माझ्याकडे मात्र अजिबात वेळ नाही आहे. मी शांतपणे त्याला सांगितलं. 15 मिनिटात काही इकडचं जग तिकडे होणार नाही आहे. आणि झालं तर झालं, कारण माझं बोलणं तुला ऐकावंच लागेल, कारण ते अत्यंत महत्त्वाचं आहे. शिवाय त्यात तुझंही भलं होण्यासारखंच आहे. लघु लघाटेला आता धक्के मारून बाहेर हाकलून देणं एवढाच एक करण्यासारखा उपाय शिल्लक राहिला होता.
आणि केवळ आमच्या जुन्या मैत्री खातर मी तो उपाय प्रत्यक्षात आणू काही शकलो नाही. त्यामुळे तो सांगेल ते मुकाट्यानं या कानानं ऐकून त्या कानाने सोडून देणं आणि त्याचं संपल्यावर त्याला नमस्कार करून आपल्या पुढच्या महत्त्वाच्या कामावर रुजू होणं एवढंच माझ्या हातात राहिलेलं होतं. मी त्याला म्हणालो, हे बघ लखू, मी तुला 10 मिनटं देईन, फार फार तर 12 मिनटं देईन. त्यापेक्षा 1 सेकंदसुद्धा जास्त देणं मला परवडणार नाही आहे. तुला जे काही सांगायचं आहे ते भडाभडा सांगून मोकळा हो आणि टळ एकदाचा. आता कसं शहाण्यासारखं बोललास, पण थांब, मला आधी बाथरूमला जाऊन येऊ दे प्लीज, ते काम आधी करून ये, मी म्हणालो. 3-1 मिनिटांनंतर तो बाहेर आला. माझ्याकडे बघत म्हणाला, मी फार विचार केलाय या गोष्टीचा. दिसायला तशी ही साधी आणि सोपी वाटते, पण परिणाम फार हानिकारक असतात बरं का. लखोबा, अरे प्रस्तावना कशाला पाहिजे, सरळ मुद्द्यावर ये ना तू प्लीज. मी मुद्द्याचाच बोलतोय. मला आज तुला ज्या विषयावर सांगायचंय तो विषय ऐकशील तर तू हसशील. मी तुला हसायला हवंय का गंभीर राहायला हवंय तेवढं आधी सांग, म्हणजे मी त्याप्रमाणे वागेन. अरे लखो बाबा, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे रे बाबा. मी आता गायावाया करायला लागलो होतो. म्हणजे एकदम मुद्द्यावर येऊ म्हणतोस का? पुन्हा तू मुख्य मुद्द्यावर यायला आळमटळम करतोयस हा? मग तो गंभीरपणे नाक वगैरे फुगवून म्हणाला, ऐक, अरे मला सांगायचंय ते प्रेम या भावनेविषयी. आणि हे प्रेम म्हणजे नुकत्याच वयात आलेल्या आणि वय ओलांडून सुद्धा गेलेल्या स्त्री पुरुषांचं प्रेम. वयात आल्या आल्या माणसं एकमेकांच्या प्रेमात पडायला जातात आणि मग जो काही गाढवपणा करायला लागतात त्याबद्दल मला तुला सावध करायचंय. मी दचकलो, पण क्षणभर स्वतःला सावरत म्हणालो, पण प्रेम या गोष्टीबद्दल तुला मला आजच का सांगावंसं वाटतंय? ऐक रे. माझ्या प्रश्नाकडे संपूर्ण दुर्लक्ष करत लखू सांगायला लागला, अरे मी वयात यायच्या आधीच ठरवून टाकलं होतं की आपण काय बाबा प्रेमात पडायचं नाही. अरे प्रेमात पडणं काय सोपं असतं का? सगळ्यात आधी टेहळणी करायला लागते. आपल्या डोळ्यांना बरं दिसणारं एखादं ध्यान पक्क करावं लागतं. बरं, नुसतं ध्यान पक्क करून उपयोगाचं नाही, तर त्या ध्यानाचं आपल्याकडे लक्ष जाईल का नाही याची व्यवस्था करायला लागते. समजा ते ध्यान अचानक समोर आलं आणि डोळ्याशी डोळे भिडले, तर नेमक्या त्यावेळी आपली कानशिलं गरम झाली आहेत का, हृदय धडधडायला लागलंय का, हातापायाला घाम फुटलाय का, सर्वांगातून रक्त घुसळलं गेलंय का, या सगळ्या लक्षणांना तपासून पाहावं लागतंय. आणि समजा एका बाजूने म्हणजे आपल्या बाजूने हे सगळं झालं, तरी त्याही बाजूने हे सगळं होतंय का याचा हा अभ्यास करायला लागतो रे बाबा. आणि समजा दोघंही एकमेकांसमोरून पुढे गेली, तर मागे वळून बघायची इच्छा होतीये का नाही होतंय हे सुद्धा आजमावून बघायला लागतं बाबा. थोडक्यात काय, तर प्रेमात पडणं म्हणजे फार मोठ्या त्रासाला आमंत्रण देण्यासारखं आहे रे बाबा. शिवाय प्रेम जमणं सोपं असेल एक वेळ, पण निभावून नेणं फार फार कठीण रे बाबा. अरे सगळ्या पोरापोरींच्या आईबापाला आपल्या पोरानं किंवा पोरीनं हे असलं प्रेम केलेलं अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्यांची डोकी पिकतात. मग त्यातून होतात ते गैरसमज, होतात ती भांडणं, होते ती वादावादी. थोडक्यात काय, तर सगळ्यांना त्रास होतो. आणखी एक गोष्ट म्हणजे सगळ्या प्रेमप्रकरणांची परिणिती ही लग्नातच होते, म्हणजे निदान व्हायला पाहिजे असं प्रेमिक मंडळींना वाटत असतं. पण समज की तू प्रेमात पडला नाहीस, तर काय तुझं लग्न होण्या वाचून राहतं का? तसंही नाही ना. प्रत्येकाचा एखादा अपवाद सोडून लग्न हे कोणा ना कोणाशी होतच की रे. तर मग मला सांग, ही प्रेमात पडायची झंझट कशाला रे करायची? कशाला पडायचं रे त्या प्रेमात? एका दमात लखू सांगून मोकळा झाला होता. मी नकळत बोलून गेलो. म्हणालो, लखोबा, तुला प्रेमात नाही ना पडायचं, मग नको ना पडू. प्रेम म्हणजे काय विहीर आहे का की कोणी तुला ढकलू बघतोय? उगा आपलं काहीतरी बोलायचं. म्हणजे तुला अनुभव आलेला दिसत नाहीये. अरे तुला सांगतो, या पोरी आहेत ना, या पोरी गळ्यात पडायला लागतात रे. पोरी गळ्यात पडायला लागतात? तुझ्या गळ्यात पडतात? काय सांगतोयस काय लखोबा? तर तुला ती वासंती पवार माहिती आहे का? आता मी वासंती पवारला ओळखतो,
पण तरीही केवळ कुतूहल म्हणून मी विचारलं, कोण रे बाबा ही वासंती पवार? म्हणजे तुला वासंती पवार कोण ते ठाऊक नाही? शिव शिव शिव. अरे वाटोळ्या चेहऱ्याची, मोठ्या डोळ्यांची, गोऱ्या पानरंगाची, किंचित बुटकी पण एकंदरीतच आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेली वासंती तुला ठाऊक नसावी? ठीक आहे, मी मान्य करतो की ती आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेली वासंती का फासंती मला ठाऊक नाही. पण तिचं काय? अरे ती माझ्या गळ्यात पडू बघतीये. काय म्हणतोस तरी काय? लखोबानं फेकलेला बॉम्ब अंगावर झेलत मी म्हणालो, ती वासंती पवार तुझ्या गळ्यात पडतीये आणि तू काय करतोस? तिला गळ्यात पडू देतोस? आता एकच सांग, त्यावेळी तुझे हात कुठे असतात? नाही म्हणजे मी सगळं चित्र डोळ्यासमोर आणू बघतोय. म्हणजे तू असा उभा आहेस आणि ती वासंती पवार तिथून कुठून तरी येते, एकदम तुझ्या गळ्यातच पडते. पण मी तिला माझ्या गळ्यात पडू देणार तेव्हा ना. लखू एक एक शब्द सुट्टा करत म्हणाला, म्हणजे तू तिला तुझ्या गळ्यात पडू दिलं नाहीस तर? नाही ना, तेच तर सांगतोय ना तुला. अरे एकदा का गळ्यात पडू दिलं तिला ना, की मग प्रेमाच्या सगळ्या कटकटी सुरू होतात रे. परवाच्या दिवशी काय झालं तुला सांगतो. म्हणजे नेमका प्रकार काय घडला हे तुझ्या लक्षात येईल आणि तुला त्यातून धडा सुद्धा मिळेल. आता लखू रंगात आला होता. मी घड्याळात बघितलं. लखूनं माझी मोलाची 6 मिनिटं खाल्लेली होती आणि माहिती काय ऐकवली, ती कोणीतरी वासंती पवार त्याच्या गळ्यात पडू पाहत होती आणि हा येडचेप माणूस तिला झिडकारत होता. लखू माझ्याकडे बघत म्हणाला, बाहेर कुठे बोलू नकोस हं. त्या दिवशी लेक्चर संपवून मी हा असा येत होतो बरं का. मी माझ्याच नादात चालत होतो आणि अचानक कोणीतरी माझ्या अंगावर येऊन धडकलं आणि अशा वेळी जे होतं ते झालं. माझ्या हातातली पुस्तकं उडाली, पडली खाली. मी समोर बघितलं चमकून. एवढा मोठा रस्ता पसरलेला असताना माझ्याच अंगावर येऊन आदळणारी व्यक्ती कोण असावी बरं? अच्छा, ती वासंती पवार होती का? हां, टप्पोऱ्या डोळ्यांची वासंतीच होती. ताबडतोब माझ्या लक्षात आलं की माझ्या पुस्तकांप्रमाणे तिचीही पुस्तकं उंच उडाली आणि खाली पडाली. अरे न्यूटनची थेअरीच आहे, उंच उडालेली वस्तू खाली पडणारच. साहजिकच खाली वाकून पुस्तकं उचलायला लागणार होती. मी खाली बसलो तर तीही खाली बसली. उचललेली पुस्तकं गोळा करायला लागलो. पण मी सावध झालो. या पुस्तकांच्या उचलीत एक फार मोठा धोका असतो बरं का. अरे एकमेकांच्या हाताला हात लागण्याचा, स्पर्श होण्याची भीती असते. त्यामुळे मी काय केलं असेल तू सांग? काय केलं तू? तिचे हात घट्ट धरून ठेवले. म्हणजे आपली एक शक्यता बरं का. छे. मग काय, तिने तुझे हात आपल्या हातात घेतले? नाही रे बाबा, नाही. मी माझी 2 पुस्तकं उचलली आणि तिच्याकडे एक नजरही न टाकता भारभार चालत निघालो. तेवढ्यात एक बस दिसली. बस कुठं जातीये हे सुद्धा न बघता मी आत चढलो आणि दूर दूर निघूनही गेलो. अरे च्या, म्हणजे वासंती पवारनं आपली पुस्तकं गोळा केली किंवा काय झालंय हे बघायला तू थांबला नाही? नाही बाबा, तो धोका पत्करायचा नव्हता रे. त्या क्षणी आमच्या प्रेमाला सुरुवात झाली असती. ती नको होती मला व्हायला. पण त्यात एक मात्र नुकसान झालं. माझं 200 रुपयाचं पार्कर पेन खाली पडलं होतं. ते मात्र गडबडीत मी काही उचलू शकलो नाही. बस कंडक्टर तिकीट द्यायला आला तेव्हा ती गोष्ट माझ्या लक्षात आली. हा, त्याच्यामध्ये त्यात काय रे, पुढच्या स्टॉपवर उतरायचं, दुसरी बस पकडायची, मागे यायचं. अरे ती वासंती पवार तुझं ते पार्कर पेन हातात घेऊन उभी असलेली तुला दिसली असती. नाही ना, मला तेच तर नको होतं ना. अरे लखू सलामत तो पेन पाचास. जाऊ दे रे, पेन गेलं ते गेलं. पण हेही खरंच की मी वासंती पवारच्या जाळ्यात अडकलो नाही. अभिमानानं चौफेर बघत लखू म्हणाला. मी नाटकी सुस्कारा टाकला आणि म्हणालो, ठीक आहे, झालं का तुझं? आता निघूया का? अरे काय गडबड आहे रे. मालिनी सुकटणकरची हकीकत ऐक की. काय सांगतो? मालू सुकटणकर तुझ्या प्रेमात पडू बघत होती? मी आश्चर्याचा धक्का बसल्यासारखा ओरडलो. सांगतोय काय? अरे ही मालू बसमध्ये माझ्या शेजारी येऊन बसली. काय सांगतोयस? मला एक सांग रे, ही मालू सुकटणकर म्हणजे लांबट चेहऱ्याची, शिडशिडीत बांध्याची आणि 4 पोरीत उठून दिसणारी मालिनी सुकटणकरच ना? हा तीच ती. तू ओळखतो का काय तिला? संशयाने माझ्याकडे बघत लखूने मला विचारलं. नाही रे, ओळख कसली? तू सांग ना, पुढे सांग, काय झालं पडदेशी सांग.
ऐक ना, अरे ही 4 पोरीत उठून दिसणारी मालिनी बसमध्ये माझ्या शेजारी बसली. ते मागाशी सांगितलं तू. अरे पण खेटून बसली हे कुठे सांगितलं? अरे बापरे, मालिनी तुला खेटून बसली? मग तू काय केलं? मी काय करणार रे बाबा, मी कडेकडेनं सरकत राहिलो. अरे आणखीन सरकलो असतो तर खिडकीतनं बाहेर पडलो असतो. अप्पर डेकची खिडकी म्हणजे माझं काय झालं असतं तू विचार कर. तेवढ्यात आला कंडक्टर. तर ही मालू म्हणते कशी, अहो माझं जरा तिकीट काढता का, माझ्याकडे चिल्लर नाहीये. अच्छा, मग तू काढलं वाटतं तिचं तिकीट? ठीक आहे, मी तिचं तिकीट काढलं असतं तर मग तिची पुढची सगळी खेळी आणि आडाखे सोपे झाले असते. ते व्हायला नको होतं मला. कसली खेळी, कसले आडाखे, तू एक नंबरचा भोट दिसतोयस लेका. अरे बाबा, तिकीट काढायला लावून तर या पोरी पुढच्या खेळाची सुरुवात करतात. समज मी तिकीट काढलं असतं तर पुढच्या भेटीत ती माझ्याकडे बघून हसली असती, म्हणाली असती यावेळी मी तुमचं तिकीट काढते, किंवा म्हणाली असती हे घ्या तुम्ही खर्च केलेले तिकिटाचे पैसे. मग मला नको नको म्हणायला लागलं असतं. ती घ्या घ्या म्हणत माझ्या मागे लागली असती आणि मग प्रेमाकडे नेणारी पुढची वाटचाल सुरू झाली असती. हां, असे होय, माझ्या नाही लक्षात आलं बाबा. आता पुढं सांग, तू काय केलंस? अगदी थोडक्यात सांगा, कारण माझ्याकडे आता अवघी 4.5 मिनिटं राहिली आहेत. ऐक ना रे बाबा, तिने मला तिकीट काढा म्हटल्यावर मी तोंडच फिरवलं. यावर तिने आपल्या हाताच्या कोपराने मला ढोसकलं. मग मी हो नाही केलं का चू नाही केलं? तेवढ्यात कंडक्टर म्हणाला बाई तुमच्याजवळ चिल्लर नसेल तर नोट द्या, माझ्याकडे आहे चिल्लर. असा फालुदा झाला तिचा म्हणून सांगू तुला. ठीक आहे, समजा मै समजा. म्हणजे वासंती पवार आणि मालिनी सुकटणकर या दोघी तुझ्याशी ओळख काढण्याचा आणि तुला त्यांच्या प्रेमात पाडण्याचा प्रयत्न करत होत्या. पण तू खंबीरपणे ते प्रयत्न हाणून पाडलेस. करेक्ट? छान, एवढंच आहे ना? अरे एवढंच कसं काय, तुला मी त्या शिलू शास्त्रीबद्दल कुठं काय बोललो? शिलू शास्त्री? अच्छा, म्हणजे ती गोरी गोरी गोबऱ्या गालाची, आपऱ्या नाकाची, लाल चुटू कोठांची आणि उगाचच आपल्याकडे बघून हसते का काय असा सारखा संभ्रम निर्माण करणारी शिलू शास्त्री का? तुला लेका गावातल्या सगळ्या पोरींची वैशिष्ट्य पाठ आहेत असं दिसतंय. सावध राहा रे बाबा, सावध राहा. अरे या शिलू शास्त्रीनं माझ्यावर असा काय प्रसंग आणला म्हणून सांगू? अरे बापरे, काय अतिप्रसंग केला काय तिने? मी एकदम टोकाची शक्यता व्यक्त केली. नाही रे, अतिप्रसंग कसला करतेस? तिने काय केलं ते सांगतो, नीट ऐक. अरे मी असाच चाललोय बरं का, आणि ती माझ्या मागून चालत येते. तर एका क्षणी ती माझ्या पुढे निघून गेली. अच्छा, आणि मग तू तिची पाठमोरी मोहक मूर्ती बघत बसलास नाही का? छेड रे, तुझ्या डोक्यात फार भयंकर विचार येत आहेत असं वाटतंय बरं का मला. अरे पुढे जाऊन तिने आपला रुमाल खाली टाकला. आता मला सांग कशाला टाकला असेल? पण तिने तो रुमाल मुद्दामच टाकला असं तुला का वाटावं? चुकून रुमाल पडू शकतो ना, मी कुठं नाही म्हणतोय. चुकून रुमाल पडू शकतो, पण तिने तो मुद्दाम खाली टाकलेला मी पाहिला ना, या डोळ्यांनी मी पाहिला. आणि ती तशीच चालायला लागली. तिला बहुतेक वाटलं असणार की मी तिचा तो रुमाल उचलणार आणि अहो 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 म्हणत तिच्या मागे धावत जाणार आणि ती तो रुमाल माझ्या हातातून घेता घेता मुद्दाम माझ्या हाताला स्पर्श करून मला झिणझिण्या आणणार आणि डोळे भिडवत थँक्स म्हणणार का पुढच्या खेळीला सुरुवात. आता तू काय केलंस ते सांग ना बाबा. मी तिच्या त्या रुमालाकडे ढुंकूनही पाहिलं नाही, तसाच चालत गेलो. एका दमात तिला ओलांडून पुढे गेलो. तर तिने काय करावं? आता काय केलं तिने? ती पुन्हा माझ्या पुढून गेली, दुसरा रुमाल टाकला. त्यालाही मी भीक घातली नाही म्हटल्यावर तिसरा, चौथा, पाचवा, अरे अर्धा डझन रुमाल टाकले बाबा तिने. मग काय झालं त्या अर्धा डझन रुमालांचं? खड्ड्यात गेले ते. म्हणजे खड्डे होते का रस्त्यात? अरे खड्ड्यात गेले म्हणजे उडत गेले रे बाबा. एक सांग, तिचे अर्धा डझन रुमाल खड्ड्यात गेले का उडत गेले? दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत बरं का, म्हणून माझा गोंधळ उडालाय. अरे तिच्या त्या 2-4 रुपयाच्या रुमालाचं पुढे काय झालं त्यात मला इंटरेस्ट नव्हता रे, एवढाच माझ्या म्हणण्याचा मतितार्थ आहे. आणि एवढं बोलून लखू माझ्याकडे बघायला लागला. मी त्याच्या डोळ्यांचे डोळे भिडवत म्हणालो, लखोबा मला एक सांग रे, या सुंदर सुंदर हव्याशा वाटणाऱ्या पोरी तुझ्या प्रेमात पडू बघतात आणि तू दूर दूर पळू बघतोस, याचा अर्थ काय होतोय माहिती आहे का तुला? काय होईल अर्थ याचा? मला त्याच्यात इंटरेस्ट नाही असा त्याचा अर्थ. तर मग तुला कशात इंटरेस्ट आहे, कोणात इंटरेस्ट आहे ते तरी सांग.
मला नाही कोणातच इंटरेस्ट. मग याचा अर्थ असा होतो की तुझ्यात काहीतरी कमी आहे का? माझ्यात काहीही कमी नाही आहे, मी पूर्ण पुरुष आहे. मग पूर्ण पुरुष असून सुद्धा तू असा वागतोस. ठीक आहे. एवढं बोलून मी घड्याळात बघितलं. लखूला दिलेली 10 मिनिटं संपली होती. आता मला निघायचं होतं. लखूला घराबाहेर काढण्यासाठी मी म्हणालो, म्हणजे कुणाच्याच प्रेमात पडायचं नाही असा तू निर्णय घेतलायस तर तुझ्यापुरता तो बरोबर असेल कदाचित, पण मला तुझा निर्णय लागू नये. माझी मतं वेगळी आहेत. का? तुझी मतं का वेगळी असावीत? अरे प्रेमात सापडणं हे कसं चांगलं नसतं ते सांगायला तर मी घसाफोड केली ना इतका वेळ. हे बघ लाख्या, तुला जे सांगायचं होतं ते तू सांगितलं. आता माझं ऐक. मी हल्लीच एका पोरीच्या प्रेमात पडलोय. हां, आम्ही दोघं प्रेम करतो एकमेकांच्यावर. पहिल्यांदा आमची टकराटकरी झाली. तिची आणि माझी खाली पडलेली पुस्तकं आम्ही दोघांनी एकमेकांना उचलून दिली. त्यात माझं एक पुस्तक तिच्याकडे राहिलं, तिची 2 पुस्तकं माझ्याकडे राहिली. हां, मग ती परत करण्याकरता आम्ही परत भेटलो. त्यानंतर एकदा ती बसमधून चालली होती तेव्हा तिच्याजवळ चिल्लर असून सुद्धा मी तिचं तिकीट काढलं. त्यामुळे पुढच्या वेळेला तिने माझं तिकीट काढलं. आणि अशाच एक वेळी मी तिचा खाली पडलेला रुमाल उचलला, खिशात ठेवला, घरी आणला, छानपैकी धुतला, फर्स्ट क्लास इस्त्री केली आणि तो तिचा रुमाल परत करण्यासाठी मी आत्ता निघालोय. बागेत भेटायचं असं आमचं कालच ठरलंय. हे बघ, हा तो रुमाल. मी रुमालाची घडी काढून त्याला दाखवली. रुमालाला लावलेला सेंटचा वास सभोवताली दरवळला. रुमाल खिशात ठेवत मी लखूला म्हणालो, आता हा मी चाललो. प्रेमभावनेशी काडीमोड घेणं हे तुझ्यासारख्या मूर्ख आणि नादान माणसालाच जमू शकतं, मला ते जमणार नाही आहे. लखूनी माझी वाट अडवली. आश्चर्यचकित चेहरा करत तो म्हणाला, तू प्रेमात पडलायस? कोणाच्या रे? नूतन सरपटवार. मी नाव सांगून टाकलं. नूतन सरपटवार. अच्छा अच्छा, म्हणजे ती आकर्षक गव्हाळ रंगाची, उंच बांध्याची, काळ्या भोर डोळ्यांची, फुगऱ्या गालांची, अपुऱ्या नाकाची, डाळिंब्यासारख्या ओठांची. यू शट अप. माझ्या प्रेयसीचं वर्णन इतक्या सविस्तरपणे मलाच ऐकवतोयस तू? नरकात जाशील. लखू माझ्याकडे बघत राहिला. त्याचे डोळेच एकदम भरून आले. मी गलबललो. मी इतकं त्याला तोडून बोलायला नको होतं नाही का? काही झालं तरी लखोबा माझा मित्र होता. मी म्हणालो, सॉरी लखोबा, मला माफ कर, मी असं बोलायला नको होतं यार. मी त्याचा हात माझ्या हातात घेतला. लखूनी डोळे पुसले आणि म्हणाला, त्याबद्दल काही नाही रे, पण मला सांग, हे सगळं जमतं कसं रे? पुष्कळांचं जमतं रे, माझं काही जमतच नाही रे. तुला मगाशी मी वासंती, मालिनी आणि शिलूबद्दल सांगितलं ना, ते सगळं खोटं होतं रे, खोटं होतं. खरं म्हणजे या 3 पोरींपैकी एकीशी माझं जमावं असं मला फार वाटतं बरं का, पण नाही, जमतच नाही. म्हणून मी तसं बोललो. प्रेम जमवणं, प्रेम करणं वाईट असतं असं मी उगाचच म्हणालो. मलाच माफ कर बाबा तू. आणि मग आम्ही दोघे एकमेकांकडे बघत राहिलो. नूतनकडे जायचा ना माझा मूडच निघून गेला, तुम्हाला सांगतो. नाही, गेलोच नाही. ती माझी वाट बघून माझ्यावर रागवेल. हां, पण उद्या मी तिची समजूत काढीन ना, कारण आपल्या रागावलेल्या प्रेमपात्राची समजूत काढणं यालाच तर प्रेम म्हणतात. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांची कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.